आपण अन्न पचतो असं म्हणतो. पण हे तुम्हाला माहिती आहे का, अन्न पचणं ही प्रक्रिया लिव्हरमध्ये होते, तुमच्या आतड्यामध्ये होत नाही. आतडा हा एक पॅसेज असतो, की जे अन्न आपण खाल्ल्यानंतर ते सिलेक्ट करतं, की कोणतं आपल्या शरीराला द्यायचं आहे, कोणतं शरीराला द्यायचं नाही. पण जे पचन म्हणतो किंवा त्याचं जे रूपांतर जे आपल्या शरीराला पाहिजे त्या घटकामध्ये होतं, ते सर्व प्रक्रिया लिव्हरमध्ये होते. तर असं आपण म्हटलं, की जो काय अशक्तपणा येतो किंवा पचनक्रिया बिघडते, त्यावेळेस हा लिव्हरचाच प्रॉब्लेम एक असू शकतो, असंही आपण म्हणू शकतो. माझं असं बिलकुल म्हणणं नाही, की आतड्याचा कोणताही आजार नसतो. पण मेजॉरिटी ज्यावेळेस आपण डायजेशन असं म्हणतो, त्यावेळेस हा लिव्हरशी रिलेटेड आहे. ज्यावेळेस तुम्हाला पोटामध्ये गॅस होतात किंवा अपचन होतं, खूप ॲसिडिटी होती, संडास कडक होते, पातळ होते. आपलं आतडं हे इनडायरेक्टली आपल्या लिव्हरशी कनेक्टेड असतं. त्यामुळे लिव्हरमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर आतड्यामध्ये होतो. आतड्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला, तर लिव्हरमध्ये प्रॉब्लेम हा होऊ शकतो. हे तुम्ही लक्षात ठेवा.